नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी विषय गणित प्रकरण 15वे सांख्यिकी यामधील पुढचा जो घटक आहे या पुढच्या घटकाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। घटकाचं नाव आहे वारंवारता वितरण सारणी। वारंवारता वितरण सारणी कधी गरजेची असते ते आधी आपण समजून घेऊ। सरासरी कशी काढायची आहे हे आपण मागील व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे, तरी पुन्हा एकदा सरासरी काढण्यासाठी आपल्याला जितके प्राप्तांक दिलेले असतील त्या सर्व प्राप्तांकाची बेरीज करायची असते आणि त्याला त्या प्राप्तांकाच्या संख्येने भाग द्यायचा असतो। आलेल्या उत्तराला आपण सरासरी म्हणतो। आता प्राप्तांकांची संख्या जर कमी असेल, म्हणजे एक साधारणपणे 8, 9, 10च्या आतमध्ये असेल, 10च्या आतमध्ये संख्या जर प्राप्तांकाची असेल तर आपण त्यांची अशा पद्धतीने बेरीज करून त्याला भाग देऊ शकतो। परंतु जर प्राप्तांकाची संख्या ही खूप जास्त असेल, म्हणजे एखाद्या सामग्रीमध्ये समजा 20 प्राप्तांक आहेत, तर अशा 20 संख्यांची एकापुढे एक मान्य करून बेरीज करणं हे मांडायलाही थोडंसं अवघड जाणार आहे आणि उत्तर काढायलाही अवघड जाणार आहे। आणि म्हणून अशा सामग्रीबाबत की ज्या सामग्रीमध्ये प्राप्तांकांची संख्या ही जास्त असते, अशा सामग्रीसाठी आपल्याला वारंवारता वितरण सारणी तयार करायची असते। पहा, तर ही वारंवारता वितरण सारणी नेमकी कशी बनवतात ते आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे। अगदी सोपा भाग आहे, परंतु लक्ष जर दिलं नाही तर तो समजणार नाही, म्हणून लक्षपूर्वक आपण हे समजून घ्या की माहितीमध्ये जर खूप प्राप्तांक असतील तर ते प्राप्तांक असे असतात की ज्यामध्ये काही प्राप्तांक रिपीट होतात, पुन्हा पुन्हा येतात। समजा एखाद्या माहितीमध्ये 40 प्राप्तांक आहेत, म्हणजे 40 वेगवेगळ्या संख्या दिलेल्या आहेत, तर त्या 40 संख्यामध्ये काही संख्या अशा असतात की ज्या पुन्हा पुन्हा आलेल्या असतात, दोनदा आलेल्या असतात, चारदा आलेल्या असतात किंवा 5 वेळा। म्हणजे संख्या प्राप्तांक जितक्या वेळा येतो त्या संख्येला त्या प्राप्तांकाची वारंवारता असं म्हणतो। पाहिजे हे डार्क अक्षरामध्ये वारंवारतेची व्याख्या दिलेली आहे। एखादा प्राप्तांक किती वेळा आला हे दाखवणाऱ्या संख्येला त्या प्राप्तांकाची वारंवारता म्हणतात। आपल्या सामग्रीमध्ये एखादा प्राप्तांक किती वेळा आलेला आहे हे दाखवणाऱ्या संख्येला त्या प्राप्तांकाची वारंवारता असे म्हणतात। अशा वेळी आपल्याला वारंवारता सारणी तयार करताना तो प्राप्तांक किती वेळा आलेला आहे हे मोजण्यासाठी काही रेषा माराव्या लागतात। या रेषांना ताळ्याच्या खुणा असं म्हटलेलं आहे। तर यामध्ये काही स्टेप्स इथे दिलेल्या आहेत। या स्टेप्सचा वापर करून आपल्याला वारंवारता सारणी बनवता येते। तर पहिली स्टेप अशी असते की पहिल्या स्तंभामध्ये लहान संख्येपासून सुरुवात करून मोठ्या संख्येपर्यंतचे प्राप्तांक लिहा। आपल्याला दिलेल्या प्राप्तांकामध्ये सामग्रीमध्ये जे काही प्राप्तांक आहेत त्यातला सर्वात लहान प्राप्तांक शोधायचा आहे आणि सर्वात मोठा प्राप्तांक शोधायचा आहे, आणि लहान प्राप्तांकापासून मोठ्या प्राप्तांकापर्यंत पहिल्या राखान्यामध्ये माहिती लिहायची आहे। दुसरा जो राखाना असेल त्यामध्ये आपल्याला ताळ्याच्या खुणा करायच्या आहेत, म्हणजे पहिला प्राप्तांक किती वेळा आलेला आहे तो आपण मोजणार आहोत आणि तशा पद्धतीच्या खुणा तिथे आपल्याला करायच्या आहेत। तर या खुणा करता असताना जर 4 ही संख्या असेल तर एकापुढे एक 4 रेषा आपण उभ्या मांडायच्या आहेत आणि 5व्यासाठी मात्र त्या 4 रेषेवर एक आडवी तिरपी रेषा मारायची, म्हणजे अशा पद्धतीच्या खुणा करून आपल्याला त्याची मोजमाप करणं सोपं जाणार आहे। प्रत्येक संख्येसमोरील ताळ्याच्या एकूण खुणांची संख्या मोजून लिहा, तिला वारंवारता म्हणतात। तिसऱ्या स्तंभात वारंवारता लिहायची आहे। शेवटी सर्व वारंवारतेची बेरीज करतात, ती n या अक्षराने दर्शवतात। ही बेरीज एकूण प्राप्तांका इतकीच असते। तर या पद्धतीने आपल्याला एक उदाहरण इथे त्यांनी सोडून दाखवलेलं आहे, ते आपण समजून घेऊ। दिलेल्या माहितीवरून वारंवारता सारणी तयार करणे। एका वर्गातील काही मुलींचे घरापासून शाळेपर्यंतचे अंतर किलोमीटरमध्ये दिलेले आहे। तर इथे प्राप्तांक दिलेले आहेत। पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15, म्हणजे 15 प्राप्तांक आहेत इथे। या सामग्रीमध्ये 15 वेगवेगळ्या संख्या आहेत। तर या संख्येपैकी इथे पहा अशा पद्धतीचा एक टेबल आपण आखणार आहोत। हा तक्ता जो आहे यालाच आपण वारंवारता वितरण सारणी असं म्हणणार आहोत। तर यामध्ये पहिला राखाना हा प्राप्तांकाचा असेल। मग ही जी दिलेली माहिती आहे ही किलोमीटर अंतर आहे, तरी तुम्ही अंतर म्हणू शकता, अंतर किलोमीटरमध्ये। तर यामध्ये या दिलेल्या माहितीमध्ये आपण पाहायचं, निरीक्षण करायचं की सगळ्यात लहान असणारा अंक कोणता आहे, लहान संख्या कोणती आहे। तर ती लहान असणारी संख्या आहे 1 आणि सगळ्यात मोठी असणारी संख्या आहे 6। तर लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत इथे आपल्याला इथे लिहिलंय। पहा, 1, 2, 3, 4, 5, 6 क्रमाने लिहायचं, त्यातला मधला कोणताही अंक गाळायचा नाहीये। आता 1
याच्यासमोर याप्रमाणे 2 उभ्या रेषा मारलेल्या दिसतात आपल्याला. तर 1 हा अंक किती वेळा आलेला आहे तो आपल्याला इथे मोजायचा आहे असं म्हणा. तर तो अंक जो आहे तो मोजताना आपण क्रमाने जर घेतलं, समजा मी पहिला अंक आहे 1, 1च्या समोर एक उभी रेषा ओढली, 1च्या खाली वाटलंच आपण अंडरलाईन करूयात. त्यानंतर दुसरा अंक आहे 3, 3च्या खाली अंडरलाईन केली, म्हणजे तो अंक आपण मोजलेला आहे. तर 3च्या समोर मी रेषा ओढणार. पुढचा अंक आहे 2, 2च्या समोर एक रेषा ओढणार. त्याच्या पुढचा अंक आहे 4, 4च्या समोर एक रेषा ओढणार. पुढचा अंक आहे 5, 5च्या समोर एक रेषा ओढणार. पुढचा अंक आहे 4, 4च्या समोर पुन्हा दुसरी रेषा येईल माझी. त्याच्या पुढचा अंक आहे 1, 1च्या समोर पुन्हा दुसरी रेषा येईल. त्याच्या पुढचा अंक आहे 3. आता मी याच्या खाली अंडरलाईन करतोय म्हणजे माझं मोजणं चुकणार नाहीये. पहा, आपण जर याची अंडरलाईन नाही केली तर आपली नजर मागपुढे जर झाली तर आपण एखादा प्राप्तांक रिपीट घेऊ शकतो, पुन्हा येऊ शकतो तो मोजण्यामध्ये, आणि त्या अनुषंगाने आपली चूक होऊ शकते. म्हणून आपण शक्यतो दिलेल्या सामग्रीमधील प्राप्तांकाच्या खाली अंडरलाईन करा. तर 3ला आम्ही अंडरलाईन केली आणि 3च्या समोर दुसरी रेषा मारलेली आहे. त्यानंतर 4ला अंडरलाईन करतो, 4च्या समोर तिसरी रेषा येईल पहा आता माझी. त्यानंतर 5ला अंडरलाईन करतो, 5च्या समोर पहिली रेषा येईल. त्यानंतर पुढचा आहे त्या ठिकाणी तुमचं 6, 6ला अंडरलाईन केली, 6च्या समोर पहिली रेषा. त्यानंतर 4ला अंडरलाईन, 4च्या समोर तुमच्या आता चौथी रेषा येईल पहा, चौथी रेषा येईल. त्यानंतर पुढचा आहे 6, 6च्या समोर दुसरी रेषा. पुन्हा 4, 4च्या समोर 5वी रेषा. 5वी जी आहे ती तिरपी मारली पहा या पद्धतीने. एकापुढे एक 4 रेषा उभ्या मारून 5वी रेषा तिरपी मारायची असते. या ज्या खुणा केलेल्या आहेत याला म्हणायचे ताळ्याच्या खुणा. आणि मग या खुणा मोजून या ठिकाणी आपण ते संख्या पुढे लिहिणं, वारंवारतामध्ये काय लिहायचं तर या खुणा मोजायचं. पहा इथे 2 खुणा आहेत म्हणून 2 लिहिलेत, 1 खुणा आहे म्हणून इथे 1च लिहिला आहे, इथे 2, 2, इथे 5 खुणा केल्यात आपण म्हणून इथे 5 अंक आलेला आहे. इथे 2 खुणा आहेत, इथे 3 खुणा आहेत. आणि मग यांची जर बेरीज आपण केली तर ती बेरीज बरोबर 15. म्हणजे आपल्या या सामग्रीमध्ये जितके प्राप्तांक असतील तितकी ही बेरीज आलीच पाहिजे. म्हणजे आपण काढलेलं उत्तर हे बरोबर आहे की चूक आहे हे आपल्याला इथेच कळणार आहे. इथे 15 संख्या आहे, इथे समजा 15 संख्या आहे, तुमची ही बेरीज जर 16 आली तर याचा अर्थ एक संख्या तुम्ही 2दा विचारात घेतलेली दिसते, किंवा जर कमी आली संख्या तर एक संख्या तुमची हुकलेली दिसते. तर अशा पद्धतीने आपण या प्राप्तांक जे आहेत ते सगळे यावेत यासाठी आपण त्याला अंडरलाईन करा. अंडरलाईन करून मग त्याच्यासमोर आपण त्या संख्येसमोर आपण खुणा करायच्या आहेत. तर अशा पद्धतीने हा जी काही सारणी, ही जी सारणी आहे वारंवारता वितरण सारणी, ती आपल्याला बनवता येत असते. तर वारंवारता वितरण सारणीवर आधारित असलेला पुढचा सराव संच 55 आहे, तो आपल्याला सोडवायचा आहे. तर त्याआधी काही इथे महत्त्वाच्या बाबी आहे हे मला समजले, तर हे आपण नोट्सच्या स्वरूपात आपल्या पुस्तकातली जी माहिती आहे तर वहीत लिहून घेतली तर ती आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. प्राप्तांकाचे वर्गीकरण सोप्या पद्धतीने करण्यासाठी ताळ्याच्या खुणांचा वापर करता येतो. ताळ्याच्या खुणा ज्या आहेत त्या इथे आवश्यक आहेत. जेव्हा तुम्ही वारंवारता वितरण सारणी बनवणार तेव्हा ताळ्याच्या खुणा आपलं उत्तर हे 100% बरोबर येईल या दृष्टीने त्या महत्त्वाच्या असतात. खुणांची संख्या वारंवारता दाखवते, अशा प्रकारच्या सारणीला वारंवारता सारणी म्हणतात. तर ज्या सारणीमध्ये, सारणी म्हणजे टेबल, तक्ता, त्या टेबलमध्ये आपण अशा पद्धतीने वारंवार दाखवतो त्याला वारंवारता सारणी असं म्हणायचं आहे. प्राप्तांकांची संख्या मोठी असते त्यावेळी वारंवारता सारणीचा उपयोग सरासरी काढण्यासाठी होतो. या वारंवारता सारणीच्या सहाय्याने सरासरी सुद्धा काढता येते, परंतु आपल्याला या 7वीच्या अभ्यासामध्ये सरासरी काढण्यासाठीचा प्रश्न नाहीये, फक्त वारंवारता सारणी तयार करण्यासाठीचा प्रश्न आहे. तुम्हाला इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये वारंवारता सारणी तयार करून त्याच्या सहाय्याने सरासरी कशी काढायची त्यावर सुद्धा प्रश्न असणार आहेत. त्यामुळे ही पहिली पायरी आहे, तुम्हाला ही वारंवारता सारणी तयार करता येणं गरजेचं आहे. जर वारंवारता सारणी तयार करता आली नाही तर पुढच्या वर्षी आपल्याला अडचण येऊ शकते, आणि म्हणून आपण हा भाग नीट समजून घ्यायचा. त्यात सराव संच 55 आपण सोडवणार आहोत. त्यामध्ये पहा, एका वर्गातील 30 मुलांची उंची सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे, त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. तर ही वारंवारता सारणी आपली 3 रकान्यांची असणार आहे. पहिला रकाना असणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला प्राप्तांकाबद्दलची माहिती असणार आहे, दुसऱ्या रकान्यामध्ये ताळ्याच्या खुणा असणार आहेत, आणि तिसऱ्या रकान्यामध्ये आपल्याला वारंवारता लिहायची आहे. तर पहा, या ठिकाणी पहिल्या प्रश्नासाठी मी अशा पद्धतीने ही वारंवारता सारणी जी आहे ती तयार आखलेली आहे. यामध्ये पहिल्या रकान्यामध्ये मुलांची उंची ही जी माहिती दिली ही मुलांच्या उंची संदर्भाने आहे. आता या उंची संदर्भाने माहिती असल्यामुळे इथे आपण या ज्या संख्या दिसत आहेत पहा, या संख्यांचं निरीक्षण करायचंय. पहिली स्टेप की निरीक्षण करा, यातला सर्वात लहान प्राप्तांक शोधा कोणता आहे. तर यामध्ये मला इथे पाहिल्यानंतर दिसतंय की सर्वात लहान जी संख्या आहे ती 131 दिसते. 131 पेक्षा लहान संख्या नाही याच्यामध्ये.
आणि सर्वात मोठा प्राप्तांक, मोठी संख्या जी आहे ती आहे 140. तर 131 आणि 140च्या दरम्यानच्या या सगळ्या संख्या आहेत. म्हणून अतिशय महत्त्वाची बाब, हे पहिलं ओळखायचं की सर्वात लहान प्राप्तांक कोणता आहे आणि सर्वात मोठा प्राप्तांक कोणता आहे. सर्वात लहान प्राप्तांक, सर्वात लहान संख्या 131, सर्वात मोठी संख्या 140. म्हणून या रकान्यामध्ये पहा, मी इथे 131 पासून 140 पर्यंत सर्व संख्या घेतलेल्या आहेत. लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत सगळ्या संख्या आपल्याला पहिल्या रकान्यामध्ये लिहायच्या आहेत. आणि आता या ताळ्याच्या खुणा आपल्याला करायच्या आहेत. तर ताळ्याच्या खुणा करताना आपण या पद्धतीने करणार आहोत पहा, की दिलेली जी सामग्री असेल ती सामग्री समोर ठेवून आपण या ताळ्याच्या खुणा करणार आहोत. तर यामध्ये पहिला 131 आहे, त्याला मी अंडरलाईन करतो पहा. म्हणजे पहिला 131 आम्ही मोजला, तर 131च्या समोर मी एक खूण करणार आहे. दुसरा 135, म्हणून मी आता 135च्या समोर खूण करणार आहे. ते 135च्या समोर माझी पहिली खूण येईल, त्याच्या खाली अंडरलाईन करा. म्हणजे तो अंक, ती संख्या आपण मोजली. त्यापुढे आहे 140, म्हणजे आता माझी खूण 140च्या पुढे येईल बा. 140च्या पुढे पहिली खूण येणार आहे. त्यानंतर पुढचा आहे 138. 138 खाली अंडरलाईन करा आणि 138 समोर इथे पहिली खूण येईल. त्यानंतर पुढचा अंक संख्या आहे 132. 132 खाली अंडरलाईन केली आणि 132 समोर पहिली खूण केली. त्याच्या पुढचा आहे 133. 133 समोर पहिली खूण येईल. त्याच्या पुढे आहे 135, अंडरलाईन करतो आणि 135च्या समोर आता दुसरी खूण येईल पाहिजे. त्यानंतर आहे 133, पुन्हा 133च्या समोर दुसरी खूण. त्यानंतर 134, 134च्या समोर पहिली खूण. त्यानंतर 135, 135च्या समोर तिसरी खूण. 132, 132च्या समोर दुसरी खूण होईल. आता 133, 133च्या समोर तिसरी खूण होईल. 140, 140 खाली अंडरलाईन करतो आणि हा टेबल या पद्धतीने 140च्या समोर मला दुसरी खूण करायची आहे. यानंतर 139, 139च्या खाली पहिली, 139च्या समोर पहिली खूण. 132, 132च्या समोर तिसरी खूण होईल. त्याच्या पुढचा आहे 131, 131च्या समोर दुसरी. आता या अंडरलाईन केल्यामुळे फायदा काय होतोय पहा, की आपल्याला समजते आपण नेमके कोणत्या प्राप्तांकापर्यंत आलेलो आहोत. 134 दुसरी खूण. 133, 133च्या समोर पुढची खूण, चौथी खूण करायची. 140, 140च्या समोर तिसरी खूण होईल. यानंतर पुढचा प्राप्तांक आहे पुन्हा 140, म्हणजे पुन्हा 140च्या समोर तुमची चौथी खूण. पुढचा प्राप्तांक आहे 139, अंडरलाईन करा 139ला आणि 139 समोर दुसरी खूण करा. पुढचा प्राप्तांक आहे 136, 136 समोर पहिली खूण येईल पहा, त्याच्यासमोर अजून खूणच झालेली नाही आहे. 137, 137 समोर पहिली खूण. 136, 136 समोर दुसरी खूण. 139, 139 समोर तिसरी खूण. 137, 137 समोर दुसरी खूण. त्यानंतर 133, 133 समोर तर 4 खुणा ऑलरेडी झालेल्या आहेत, त्यामुळे 5वी खूण करताना आपण त्यावर तिरपी रेष मारायची. 133, 134, 134 समोर तिसरी खूण होईल. 131 तिसरी खूण आणि 140. तर आपले सगळे प्राप्तांक आता झालेले आहेत. 140 समोर आपली 5वी खूण होणार आहे, म्हणजे तिरपी रेषा येईल. या पद्धतीने या ताळ्याच्या खुणा करणं अतिशय आवश्यक आहे, गरजेचं आहे. या ताळ्याच्या खुणा मोजायच्या आहेत आता आपल्याला आणि पुढच्या रकान्यात संख्या लिहायची त्यांची, त्यालाच म्हणायचे वारंवारता. ताळ्याच्या खुणांची संख्या मोजून लिहिणे म्हणजेच वारंवारता. तर इथे तुमचा पहिला आकडा 3 खुणा आहेत. 1 2 3 3, 1 2 3 4 5, म्हणजे इथे 5 3. त्यानंतर पुन्हा 3, त्यानंतर 2 2 1 3 आणि 5. आता या सर्व संख्यांची आपण बेरीज करणार आहोत आणि त्याला n असं म्हणायचं, त्याला एकूण वारंवारता असं म्हणतात.
तर ही बेरीज जी आहे ती जितके प्राप्तांक आपल्याला दिलेले आहेत म्हणजे 30 प्राप्तांक दिलेले आहेत या माहितीमध्ये, तर ही बेरीज सुद्धा 30 येणं गरजेचं आहे. जर बेरीज 30 आली तर आपलं बरोबर आहे. 5 आणि 3 8 आणि 1 9 9 2 11 11 2 13 13 आणि 3 16 16 आणि 3 19 19 20 24 24 आणि 3 27 आणि 3 30. अगदी बरोबर आहे. आपली एकूण जी बेरीज आहे ती 30 आलेली आहे म्हणजे आपलं कुठंही चुकलेलं नाही. तर हे झालं आपलं प्रश्न 1चं उत्तर. हा टेबल म्हणजेच वारंवारता वितरण सारणी. आपण व्हिडिओ पॉज करून ही सारणी त्या ठिकाणी आपल्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता. व सारणी कशी तयार केलेली आहे ते समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. प्रश्न दुसरा पाहतो आपण. प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला एका वसाहतीमध्ये 50 कुटुंबे राहतात. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची संख्या पुढे दिलेली आहे. त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. आता पाहिजे 50 कुटुंब आहेत आणि 50 कुटुंबातल्या संख्या इथं दिलेल्या आहेत म्हणजे या 50 संख्या आहेत. म्हणजे आपल्या या सामग्रीमध्ये 50 प्राप्तांक आहेत. तर या ठिकाणी 5 4 5 4 3 यांचं निरीक्षण करू आपण. तर यातली सगळ्यात लहान संख्या जी आहे ती आपल्याला कोणती दिसते पहा. यामध्ये आपल्याला सर्वात लहान संख्या 1 दिसते. बरोबर, सर्वात लहान संख्या 1 आहे आणि सर्वात मोठी संख्या जी आहे ती साधारण आपण जर निरीक्षण करून पाहिलं तर इथे 5 ही संख्याच आपल्याला सगळ्यात मोठी असल्याचे दिसून येते पहा. म्हणजे 1 पासून 5 पर्यंत आपल्याला यामध्ये विचार करावा लागणार आहे. तर हा जो काही वारंवारता सारणीचा टेबल आहे तो आपला आखताना पहिला राखाना जो आपला असणार आहे ज्यामध्ये आपण वारंवारता सारणी तयार करत असताना या पद्धतीने पहिला राखाना बनवलेला आहे, ज्याला मी व्यक्तींची संख्या असं नाव दिलेलं आहे. आणि यामध्ये सर्वात लहान संख्या 1 असल्यामुळे 1 पासून 5 पर्यंत सर्वात मोठी संख्या या प्राप्तांकामध्ये सर्वात लहान संख्या 1 आहे, सर्वात मोठी संख्या 5 आहे. म्हणून 1 पासून 5 पर्यंत मी या ठिकाणी संख्या लिहिलेल्या आहेत. आता आपल्याला ताळ्याच्या खुणा करायच्या आहेत. तर हे काम आपण लक्षपूर्वक करणं गरजेचं आहे. कोणताही प्राप्तांक डबल घ्यायचा नाही आहे किंवा कोणताही प्राप्तांक सोडून द्यायचा नाही. तर पहिला आहे 5. 5 खाली मी अंडरलाईन करतो आणि 5च्या समोर पहिली रेषा 4, पुन्हा 5 4, पुन्हा 5 3 3, दुसरी रेषा येईल, पुन्हा 3, तिसरी रेषा येईल, 4. ज्या संख्येखाली अंडरलाईन करतो पहा त्याच संख्येसमोर आपल्याला रेषा ओढायची आहे. 4 2 3. आता 3 समोर 4 रेषा झाल्या ऑलरेडी म्हणून 5वी रेषा मी तिरपी ओढणार आहे. 4 इथे पण 5वी रेषा येईल. 2 पुन्हा 2, पुन्हा 2, पुन्हा 2, 4 5 1 3 2 4 5 3 पुन्हा 3 2 4 पुन्हा 4 2 3 4 3 4 2 3 4 5 3 2 3
2 3 पहा मी अंडरलाईन करत आहे आणि त्याच्या पुढे लगेच खूण करतोय त्या अंकासमोर 4. याच्यामध्ये चूक झाल्यास आपलं उत्तर चुकणार आहे. 3 2 3 आणि 2. या पद्धतीने या ताळ्याच्या खुणा झालेल्या आहेत. आता त्या आपण मोजू म्हणजे आपल्याला वारंवारता मिळेल. तर 1च्या समोर फक्त एकच खूण झालेली आहे म्हणजे इथे तुम्हाला 1 ही संख्या लिहायची आहे. इथे 2च्या समोर 5 आणि 5 10 आणि 3 13. 3च्या समोर 5 10 15 आणि 1 16 म्हणजे 16 खुणा झालेल्या आहेत. 4च्या समोर 5 10 आणि 3 13 आणि 5च्या समोर 5 आणि 2 7. तर यांची बेरीज करू. 7 आणि 3 10, 10 आणि 6 16, 16 आणि 3 19 आणि 1 20. अच्छा आले 2 3 4 5. अगदी बरोबर. आपली बेरीज जी आहे ती 50 येणं गरजेचं आहे. तर हा टेबल म्हणजेच आपलं प्रश्न दुसऱ्याचं उत्तर असणार आहे. प्रश्न दुसऱ्यासाठी तयार झालेली वारंवारता वितरण सारणी या प्रकारची असणार आहे. या सारणीमध्ये आपल्याला ताळ्याच्या खुणा सुद्धा दाखवणं गरजेचं आहे. यानंतर प्रश्न तिसरा पाहू आपण. प्रश्न तिसऱ्यामध्ये पहा, एक फासा 40 वेळा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर मिळालेल्या संख्यांची नोंद केली आहे. त्यावरनं वारंवारता सारणी तयार करा. 40 वेळा फेकलेला आहे त्यामुळे या संख्या 40 असणार आहेत. म्हणजे आता आपली n जी आहे एकूण वारंवारता ती तुमची 40 येणं गरजेचं आहे. तर पहा या पद्धतीने आपल्याला इथे यासाठी तक्ता किंवा टेबल किंवा चार्ट किंवा सारणी आपल्याला बनवायची आहे. तर यामध्ये पृष्ठभागावरील संख्या असं म्हटलेलं आहे आणि ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता. तर पृष्ठभागावरील संख्यामध्ये यामध्ये आपल्याला पाहायचं निरीक्षण करायचं आहे. सर्वात लहान संख्या 1 दिसते पहा आणि सर्वात मोठी संख्या आपल्याला या ठिकाणी 6 दिसते. तर म्हणून इथे मी 1 पासून तर 6 पर्यंत संख्या लिहिलेल्या आहेत. आता आपण त्याच्यासमोर ताळ्याच्या खुणा करणार आहोत. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत जायचं आपल्या या खुणा करताना. अगदी सोपी पद्धत आहे. आता मी तुम्हाला जे सांगितलंय तेच इथे पुन्हा करणार आहे. तर इथे पहा, पहिलं मी 3 खाली अंडरलाईन करतो आणि 3च्या समोर पहिली रेषा ओढतो. नंतर 2, 2च्या समोर पहिली रेषा, 5, 5च्या समोर पहिली रेषा, 6, 6च्या समोर पहिली रेषा, 4, 4च्या समोर रेषा, 2, दुसरी रेषा येईल, 3, दुसरी रेषा, 1, पहिली रेषा, 6, दुसरी रेषा, पुन्हा 6, तिसरी रेषा, 2, तिसरी रेषा येईल, 3, तिसरी रेषा, 5, दुसरी रेषा, 3, 5, यानंतर 3 आहेत. 3च्या समोर आता 5वी रेषा होईल, आडवी करायची. 4 आहेत, दुसरी रेषा होईल, 2, 4, 5, 4, 2, 6, 3, पुन्हा 3, 2, 4, 3, पुन्हा 3, 4, 1, 4, 3, 3च्या समोरच पुन्हा 5वी रेषा, 10वी रेषा चालली बाताई. पुन्हा 3 आहेत म्हणजे 11वी रेषा होईल. 3च्या समोर 2, पुन्हा 2 आहेत, त्यानंतर 5, त्यानंतर 3, पुन्हा 3 आहेत आणि 4. ताळ्याच्या खुणा करून झालेल्या आहेत. आता आपण त्या मोजून वारंवारतामध्ये लिहिणार आहोत. तर इथे 1च्या समोर 1ची वारंवारता
2 खुणा आहेत म्हणून 1 ची वारंवारता 2 आहे, 2 ची वारंवारता 5 आणि 3 8 आहे, 3 ची वारंवारता 5, हे 5 5 10 आणि 3 13, 4 ची वारंवारता म्हणजे 4 किती वेळा आले तर 4 हे 5 आणि 3 8 वेळा आलेले आहेत, 5 5 वेळा आलेले आहेत आणि 6 जे आहेत ते 4 वेळेस आलेले आहेत. तर यांची जर बेरीज केली आपण 5 आणि 4 9 8 17 आणि 3 20, 20 28 28 आणि 2 30, हा चला 3 आणि 3 आणि 1 4. तर ही बेरीज आपली जुळते बा बरोबर. 40 प्राप्तांक आहेत आपल्या प्रश्नामध्ये. तर आपली संख्या जी आहे एकूण वारंवारता ती सुद्धा 40च येणं गरजेचं आहे. म्हणजे आपण काढलेलं उत्तर, आपण बनवलेला टेबल, आपण बनवलेली सारणी योग्य आहे की अयोग्य आहे ते इथेच तुम्हाला लगेच कळेल. या ठिकाणी बरोबर आपलं एकूण प्राप्तांक जे आहे ते 40 वेळा फासा फेकलेला आहे असं म्हटलंय पहा, 40 वेळा. त्यामुळे आपलं एकूण वारंवारता जे आहे n याचं उत्तर 40च यायला हवं. तर हा टेबल म्हणजे तुमचं प्रश्न 3ऱ्याचं उत्तर असणार आहे. याप्रमाणे आपल्याला काढता येईल. प्रश्न 4था जो आहे, एका वसतिगृहाच्या खानावळीमध्ये 30 मुलांना जेवणामध्ये खालीलप्रमाणे पोळ्यांची संख्या लागते, त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. तर इथे सुद्धा 30 संख्या दिलेल्या आहेत पहा, त्याच्यावरून आपल्याला वारंवारता सारणी बनवायची आहे. तर ही सारणी बनवताना या पद्धतीने आपण आधी पहा की यामध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती दिसते आणि सगळ्यात मोठी संख्या कोणती दिसते. तर लहान संख्या जी आहे ती 2 आहे पहा. 2 पेक्षा लहान संख्या या माहितीमध्ये आपल्याला दिसत नाहीये आणि सगळ्यात मोठी संख्या 5 दिसते. सगळ्यात लहान संख्या 2 आहे आणि सगळ्यात मोठी संख्या 5 आहे. तर या टेबलमध्ये आपण इथे जी काही वारंवारता सारणी बनवणार आहोत त्या सारणीमध्ये पहिला राखाना पोळ्यांची संख्या आहे, दुसरा राखाना ताळ्याच्या खुणा आणि तिसरा राखाना वारंवारता. तर पोळ्यांची संख्या यामध्ये आपल्याला सर्वात लहान संख्या 2 दिसते, सर्वात मोठी संख्या 5 आहे म्हणून 2 3 4 5 अशा पद्धतीने 4 संख्या मी लिहिलेल्या आहेत. आता आपण त्याची वारंवारता मोजणार आहोत. वारंवारता म्हणजे पुन्हा सांगतो, वारंवारता म्हणजे सामग्रीमध्ये एखादा प्राप्तांक किती वेळा आलेला आहे ती संख्या म्हणजे वारंवारता. 2 किती वेळा आला त्यात आपण मोजणार आहोत. तर 2 3 4 सगळे. तर क्रमाने आपण पाहूयात. पहिलं 3, 3च्या समोर मी खूण केलेली आहे 2 2, दुसरी खूण 3 4 5 4 3 4 5 2 3 4 3 2 5 4 4 पुन्हा 4 3. आपण जी संख्या मोजतोय त्याच्या समोरच खूण झाली पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आपण 3 म्हणणार आणि खूण जर 4च्या पुढे केली तरी आपलं उत्तर चुकू शकतं. पुढे आहे 2, अगेन 2, पुन्हा 2 3 4 3 2 3 2. आता याप्रमाणे ताळ्याच्या खुणा केल्यानंतर आपण त्याची वारंवारता मोजणार आहोत. 2च्या समोर किती खुणा झाल्या तर 2च्या समोर 5 आणि या 4 म्हणजे 9 खुणा झालेल्या आहेत. म्हणजे 2ची वारंवारता 9 आहे. याचा अर्थ 2 हा अंक या माहितीमध्ये 9 वेळा आलेला आहे. 3ची वारंवारता 5 आणि 5 10 म्हणजे 3 हा अंक 10 वेळा आलेला आहे. 4ची वारंवारता 5 आणि 3 8 वेळा आलेला आहे. आणि 5ची वारंवारता 3. याची बेरीज 9 8 17 आणि 3 20, 4 2 2 आणि 1 3 30. अगदी बरोबर जुळलेलं आहे पहा. 30 मुलांच्या पोळ्यांची संख्या असल्यामुळे या ठिकाणी आपलं वारंवारता सारणी तयार झालेली आहे. आपण व्हिडिओ पॉज करून या पद्धतीने हे उत्तर आपल्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता. व्हिडिओ सर्वांना नक्कीच आवडेल. अतिशय शांतपणे सर्वांना समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओला लाईक करा,
आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि हे सर्व जी उदाहरणं सोडून दाखवलेली आहेत ती आपल्या स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायला विसरू नका. धन्यवाद.